श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मानवी जीवनात सागराचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. सागराचं मानवी जीवनातील महत्त्व आणि त्यातील जैवविविधतेची माहिती जनसामान्यांना व्हावी यासाठी अनंत बेनवोलन्स फाउंडेशनच्या वतीनं 9 ते 12 जानेवारी दरम्यान रत्नागिरीत 3 दिवसीय सागर महोत्सवाचं आयोजन केलं आहे. या महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. या महोत्सवाचा तज्ज्ञांनी घेतलेला आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेऊयात. श्रोते हो, पृथ्वीवरील जवळजवळ 71% भूभाग हा समुद्रानं व्यापलेला आहे. जैवविविधतेनं समृद्ध असलेल्या सागराचा प्राचीन काळापासून मानव ठाव घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अद्यापपर्यंत त्याच्या खोलीचा आणि तिथल्या जैवविविधतेचा पूर्णतः उलगडा मानवाला अद्याप झालेला नाही. आजही मानव समुद्रात जितका खोल जातो तितका तो विशाल भासतो. या समुद्राचं मानवी जीवनातील महत्त्व मोठं आहे. त्याची माहिती जनसामान्यांना व्हावी यासाठी मागील 3 वर्षांपासून अनंत बेनवोलन्स फाउंडेशन रत्नागिरीत सागर महोत्सवाचं आयोजन करत आहे. या महोत्सवादरम्यान समुद्रातील जैवविविधतेची माहिती देत आहेत. मानवी जीवनात सागराचं काय महत्त्व आहे हे पटवून देत आहेत. आज मानवाच्या हव्यासामुळे समुद्रातील प्लास्टिकचं प्रदूषण, अतिमासेमारी, खारफुटीची जंगलतोड होत असल्यानं तिथली जैवविविधता धोक्यात येत आहे. सागरातील या जैवविविधतेचं संवर्धन होण्याच्या दृष्टीनं जनजागृती करण्यासाठी या सागर महोत्सवाचं आयोजन करण्यात येत असल्याचं आकाशवाणीशी बोलताना अनंत बेनवोलन्स फाउंडेशनचे संस्थापक संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी सांगितलं. सागरी परिसंस्था आणि त्याचे महत्त्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यातून संवर्धन कार्याची प्रेरणा देणं याच ध्येयातून 3 वर्षापूर्वी सागर महोत्सव सुरू केला. गेल्या 2 वर्षामध्ये सुमारे 2000 लोकांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि जवळजवळ लाखभर लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो असू. त्यातून अनेक शाळा, कॉलेजेस यांनी पण प्रेरणा घेऊन काही नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केले. भारतासाठी उत्तर ही कुबेराची दिशा नसून दक्षिण ही कुबेराची दिशा आहे. कारण भारताला ब्लू इकॉनॉमी म्हणजे निळी अर्थव्यवस्था ज्याला आपण म्हणतो म्हणजेच महासागर आणि सागरी परिसंस्था हे खूप महत्वाचं आहे. खूप संधी यामध्ये उपलब्ध आहेत जी उपजीविका निर्माण करण्यात आणि टिकवून ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. लाखो नोकऱ्या उपलब्ध करून देणारी आणि अनेक संधी निर्माण करणारी काही प्रमुख क्षेत्र म्हणजे मत्स्यपालन, शिपिंग, पर्यटन, खोल समुद्रातील खाणकाम, ऑफशोर ऊर्जा, सागरी संशोधन, महासागर संवर्धन आणि महासागर विज्ञान यासाठी महासागर आधारित क्षेत्रे आपण यामध्ये घेतलेली आहेत. गेली 2 वर्ष जे आपण वेगवेगळे कार्यक्रम करतोय त्यामध्ये आपण सागराविषयीची वेगवेगळ्या प्रकारची माहिती वेगवेगळ्या आणि अत्यंत तज्ञ अशा मंडळींकडनं आपल्या उपस्थित श्रोत्यांना देत असतो. ज्यामध्ये यावर्षी आपण आता प्र.के. घाणेकरांचं सागरी किल्ले आणि त्याभोवती असलेली परिसंस्था, त्यानंतर प्राची हटकर यांचं डुगॉंग्स यावरती एक व्याख्यान आणि काल आपल्याकडे डॉक्टर के. काथिरेसन जगप्रसिद्ध मरीन बायोलॉजी मधले तज्ञ होते आणि त्यांनी खूप काल सुंदर असं मार्गदर्शन आपल्या श्रोत्यांना केलं. त्यानंतर काल आपल्याकडे अनेक अन्य कार्यक्रमांबरोबर मत्स्य विभागाकडनं सुद्धा काही कार्यक्रम झाले. आज आपल्याकडे आता NIO ची काही लेक्चर्स आहेत ज्यामध्ये बायो प्रॉस्पेक्टिंग, त्यानंतर मरीन कार्बन रिट्रीव्हल अशी वेगवेगळी लेक्चर्स NIO कडनं होणार आहेत. आज NIO कडनं आपल्याकडे सी बोट डेमॉन्स्ट्रेशन होणार आहे. गुजरातमध्ये त्यांची पाणबुडी आहे. त्या पाणबुडीला जी जैवविविधता समुद्राच्या खाली दिसते ती तिकडून प्रक्षेपित करून आपण इथे आपल्या हॉलमध्ये दाखवणार आहोत. अशी अनेक वेगवेगळे उपक्रम आपण करतो आहोत. सकाळी समुद्र पुळणी किनारा अभ्यास फेरी असते. संध्याकाळी लो टाईडच्या वेळेला आपण खडकाळ किनारा अभ्यास फेरी घेतो. खारफुटीच्या अभ्यास सहली याच्यामध्ये आहेत आणि असे अनेक प्रकारचे वेगवेगळे उपक्रम अजूनही आपल्याला करायचे आहेत. गेलं वर्षभर चालेल असा आपण कोस्टल मॅपिंग प्रोजेक्ट केला आहे. या वर्षीपासून आपण सागरची पाठशाला असा एक उपक्रम सुरू करून वेगवेगळ्या कॉलेजेस मधून सागराची माहिती देणं आणि त्यांच्याकडनं प्रात्यक्षिक करून घेणं अशा प्रकारचा एक कार्यक्रम करतो आहोत. श्रोते हो, पर्यावरण नियंत्रणात समुद्राचं मोठं महत्त्व आहे. जर आपण
सागरी परिसंस्था वाचवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर हवामान बदलावर सुरू असलेले आपले प्रयत्न कुचकामी ठरतील, असा इशारा आकाशवाणीशी बोलताना गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स संस्थेतील शाश्वत विकास केंद्राचे प्रोफेसर आणि संचालक डॉक्टर गुरुदास नूलकर यांनी दिला. 3.5 अब्ज वर्षापूर्वी जो सजीव निर्माण झाला त्याच्यापासून ती आजपर्यंत जैव विविधतेची जी गोष्ट आहे, जो इतिहास आहे, हा समुद्रातूनच सुरू झाला आणि नंतर मग जमिनीवरती आला. आणि नुसतं तेवढंच नाही, समुद्राचं एक अनन्यसाधारण महत्व आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आहे. पृथ्वीला सजीव सृष्टी पोषण करण्याची क्षमता देण्यात आहे. ह्या पाण्यामुळेच पूर्णपणे द्रव्य आणि ऊर्जा याचा देवाणघेवाण चालू असते. म्हणजे सौर ऊर्जा मिळते, त्यांनी पाण्याचं बाष्पीभवन होतं. पाण्याच्या बाष्पीभवनमुळे ते ढग होतात, ते ढग जमिनीवर जातात आणि त्या जमिनीवर पाऊस रूपी पडतात. काही ठिकाणी हिमवृष्टी पडते, काही ठिकाणी दव पडतो आणि ह्याला आपण जलचक्र म्हणतो, हायड्रोलॉजिकल सायकल. त्यामुळे पृथ्वीवरती जर तुम्ही आज बघितलं तर गोड्या पाणी पृथ्वीवरती नाही. गोड्या पाण्याचे स्रोत जे आहेत, हिमालयावरती गोडं पाणी आहे, आर्क्टिक अंटार्क्टिक वरती गोडं पाणी आहे, भूजलात गोडं पाणी आहे, पण हे सगळं गोडं पाणी जे आहे हे केवळ जलचक्रातून आपल्याला मिळाले. आणि हे बाष्पीभवन, एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी मी म्हटलं त्या पद्धतीने, आणि त्याच्यामुळेच आपल्याला बरं आपण जे आहोत ना, आपण हे जमिनीवरती जे जे सजीव आहेत हे गोड्या पाण्याचे सजीव आहेत. आपल्याला खाऱ्या पाण्याचा तसा थेट उपयोग नसतो, पण आपल्याला प्यायला म्हणा, जिवंत राहायला, आपलं खाद्य उगवायला म्हणा, आहाराला म्हणा, ह्या सगळ्याला गोडं पाणी लागतं आणि हे फक्त जलचक्रात मिळतं. त्यामुळे आता तुम्ही विचार करा की जर एखाद्या मध्य महाराष्ट्राच्या मुलाने किंवा विदर्भाच्या माणसाने सांगितलं की अरे माझा समुद्राशी काय संबंध, तर अहो तुम्ही रोज जे पाणी पिता हे जलचक्रात मिळतं आणि जलचक्राचा पाण्याचा स्रोत जो आहे हा समुद्र आहे. त्यामुळे सर्वात महत्वाची जी गोष्ट सजीव सृष्टी पोचण्यासाठी काय लागते ती गोडं पाणी आहे. आणि हे गोडं पाणी निर्माण करण्यामध्ये समुद्रांचा सर्वात महत्वाचा वाटा आहे. ही एक पहिली गोष्ट झाली की ज्याच्यामुळे आपल्याला पृथ्वीवरती हे सजीव सृष्टी आपल्याला दिसते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे समुद्रामध्ये ज्या पद्धतीची जैवविविधता आहे ती जमिनीवरती नाही. समुद्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे आणि दुर्दैवाने आज आपल्या शास्त्राला त्याचे हार्डली 50% पण नाही कळलेली ती जैवविविधता. इतके वेगवेगळे प्रकारचे स्पीशीज आहेत, वरती तरंगणारे स्पीशीज आहेत, समुद्राच्या मधल्या पट्ट्यात आहेत, खोल समुद्रात आहेत आणि ज्या अतिशय डीप ट्रेंचेस आपण ज्याला म्हणतो, पॅसिफिक मधले मरियाना ट्रेंच म्हणा किंवा अशा पद्धतीचे 8-8, 10-10 किलोमीटरचे खोल खड्डे आहेत. त्याच्यामध्ये तर पूर्ण वेगळ्या पद्धतीची जैवविविधता आहे. तिथेपर्यंत काही ठिकाणी तर आपण पोहोचलोही नाही. तर ही सगळी जैवविविधता, ही सगळी जी सजीव सृष्टी आहे, ही सगळेजण द्रव्य आणखीन ऊर्जा देवाणघेवाणामध्ये कार्यरत असतात आणि ह्याच्यामधनं आपल्याला समुद्राला कार्बन शोषणाची क्षमता मिळते, याच्यामधनच ऑक्सिजन तयार होतो, याच्यामध्येच फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण करणारे एकपेशीय शैवाल असतं ज्याला आपण फायटोप्लॅन्क्टन म्हणतो, झू प्लॅन्क्टन असतात म्हणजे एकपेशीय प्राणी असतात. असे वेगवेगळे विविधता जी असते ही प्रचंड प्रमाणात असते आणि हे फायटोप्लॅन्क्टन मी जे म्हटलं एकपेशीय शैवाल जे असतं ह्याच्यावरती पूर्ण अन्न साखळी उभी आहे समुद्राची. म्हणजे ते खाणारे मासे आहेत, त्या माशांना खाणारे त्याच्यापेक्षा मोठे मासे, तिकडे समुद्रात सस्तन प्राणी आहेत ते काही माशांना खातात. अशी पूर्ण अन्न साखळी ही समुद्रात उभी राहते. ही त्याची कोणाच्या पाठीवर, त्या एकपेशीय सजीवाच्या पाठीवर उभी राहते. तर अशा पद्धतीने ही समुद्र हा एक जीन बँक आहे. म्हणजे आपल्याला म्हणता येईल की जनुकीय बँक आहे. इतक्या वेगवेगळ्या पद्धतीचे जीन्स तुम्हाला इथे सापडतील जे पृथ्वीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो इकॉनॉमीचा आहे, म्हणजे अर्थव्यवस्थेचा आहे. आता समुद्राला अर्थव्यवस्थेकडनं काय मिळतं हा प्रश्न इतका बाळबोध आहे, कारण सगळ्यात महत्वाचं मानवी अर्थव्यवस्था कशावर उभी आहे तर शेतीवर उभी आहे. शेती नसली तर मानव नसता. शेतीला काय लागतं, गोडं पाणी लागतं. गोडं पाणी येतं कुठं, जलचक्रात मिळतं. त्यामुळे समुद्र आणि शेती याचा अत्यंत अतूट संबंध आहे जो आपल्याला सहज दिसत नाही. आपल्याला वाटतं अरे समुद्राचं खारं पाणी आहे, शेतीला गोडं पाणी लागतं, समुद्राचा काय संबंध, पण तसं नाहीये. त्यामुळे जलचक्रामुळे आपली शेती होते, शेतीमुळे आपला अर्थव्यवस्थेचा पाया होतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आज लक्षात येते आपल्याला की समुद्रामध्ये प्रचंड प्रमाणात खनिजे आहेत. काही आपल्या हाती लागणार नाहीत कारण ती खूप खोल आहे, पण बरीचशी आपल्या हाती लागतात. त्याच्याही पुढे जाऊन बघितलं तर समुद्रामध्ये अनेक असे सजीव आहेत की ज्यांच्यापासून खूप महत्वाचे औषधाचे कच्चा माल आपल्याला मिळतो. काही त्यातनं आपण सिंथेसिस केलेला आहे, काही केल आहेत, काही वनस्पती आहेत त्याच्यापासून आपल्याला कच्चा माल मिळतो, काही माशांपासून मिळतो, माशांच्या हाडांपासून मिळतो, माशांच्या मधनं निघणाऱ्या तेलापासून मिळतो. अशा वेगवेगळ्या गोष्टीतनं आपल्या अर्थव्यवस्थेत आपल्या आरोग्यासाठी गोष्टी मिळतात.
समुद्रातनं मीठ मिळतं हे तर मला सांगायलाच नको. मीठ नसलं तर आपलं जेवण जातच नाही आपल्याला. त्यामुळे सगळं मीठ जे आहे समुद्रातनं येतं. त्यानंतर समुद्र हा एक रिक्रिएशन मनोरंजनाचा मोठा भाग आहे. पूर्ण जगामध्ये जर सगळ्यात लाडकं आवडतं असं जे पर्यटन स्थळ असेल तर समुद्र किनारा. आणि ते भारतातही दिसतं, मेडिटेरेनियन मध्ये दिसतं, अमेरिकेतल्या समुद्रात दिसतं, बहामा, हवाई अशा सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी ज्या असे बेटं आहेत त्यांच्याकडे पण खूप पर्यटन असतं. या पर्यटनामधून आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये खूपच वित्तीय निर्मिती होते. प्रचंड प्रमाणात रेव्हेन्यू जनरेशन आपण ज्याला म्हणतो ते होतं. तर अशा पद्धतीने समुद्राचं कॉन्ट्रीब्युशन इकोसिस्टीम मध्ये आहे, बायोडायव्हर्सिटी मध्ये आहे, इकॉनॉमी मध्ये आहे. आता उरून उरतं क्लायमेट चेंज शेवटचा जो भाग आहे आणि आपण सारखा त्याच्याबद्दल चर्चा सध्या येते. क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंज म्हणजे काय म्हणतो आपण? क्लायमेट चेंजला आपल्याला सध्या आता जे माहिती आहे की पृथ्वीचं सरासरी तापमान हे 1.5 डिग्री सेंटीग्रेडनी वाढलेलं आहे. पृथ्वीचं सरासरी तापमान 1.5 डिग्री सेंटीग्रेडनी वाढलेलं आहे. याचा अर्थ काही ठिकाणी या सरासरी 1.5 डिग्रीपेक्षा जास्ती आहे आणि काही ठिकाणी 1.5 डिग्रीपेक्षा कमी आहे, म्हणून ही सरासरी 1.5 डिग्री येते. तर उष्णकटिबंध प्रदेशात आपल्याकडे 1.5 डिग्रीच्या पेक्षा जास्त वाढलेले आहे आणि काही ठिकाणी समशीतोष्णामध्ये काही ठिकाणी कमी वाढलेलं आहे. तर हे सगळं असताना समुद्र काय करतं तर पूर्णपणे क्लायमेट रेग्युलेटर म्हणतात समुद्राला. कारण पॅसिफिक ओशन हा जो जलाशय आहे हा इतका मोठा आहे, त्याची पृथ्वी इतकी व्यापली आहे, अटलांटिकनी पृथ्वी इतकी व्यापली आहे. आपल्याला माहिती आहे की सौर ऊर्जेचं पाण्यामध्ये अतिशय संथपणे डिसिपेशन होतं आणि ते स्टोअर होतं. त्यामुळे दिवसभर ती ऊर्जा घेतं आणि संध्याकाळी वॉर्म वॉटर्स तयार होतात आणि ह्या वॉर्म वॉटर्समुळे करंट्स तयार होतात, समुद्राचं पाणी मिक्स होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला वारे मिळतात, म्हणजे डिप्रेशन तयार होतात, हाय प्रेशर झोन तयार होतात. त्यामुळे सरफेस विंड्स तयार होतात आणि ह्याच्यामुळे काही ठिकाणी गार होतं, काही ठिकाणी वॉर्म होतं, काही ठिकाणी पाऊस पडतो. या सगळ्या गोष्टी. तर क्लायमेट रेग्युलेशन मध्ये समुद्राचा, सागरांचा प्रचंड महत्वाचं योगदान आहे. आणि आज जेव्हा क्लायमेट बदलत आहे त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येईल की समुद्रावरती आपण जर काम केलं नाही तर क्लायमेट चेंजच्या लढ्यामध्ये आपण मागे पडू. आणि सगळ्यात आता शेवटचा भाग राहतो तो म्हणजे समुद्र इज द लार्जेस्ट कार्बन सिंक ऑन द प्लॅनेट. म्हणजे कार्बनचा सर्वात महत्वाचा साठा कार्बन डायऑक्साईडचा हा फक्त आणि फक्त समुद्र आहे, जंगलं नाही. जंगलं ही नंतर येतात. आधी समुद्रामध्ये एकपेशीय शैवाल जे आहे ते फोटोसिंथेटिक कपॅसिटी ज्याच्यात आहे, ज्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषण करण्याची क्षमता आहे, ते सगळं हवेतलं कार्बन शोषून घेऊन स्वतःमध्ये ठेवतं आणि इतर अन्न साखळीमध्ये तो कार्बन फिरत राहतो आणि त्यामुळे तो कार्बन सिंकचं काम करतं. तर ह्या कार्बन सिंकला जपणं, ह्या अर्थव्यवस्थेला पुरवठा करणाऱ्या समुद्राला जपणं आणि ही जैवविविधता आणि जनुकीय विविधता टिकवून धरणाऱ्या सागराला जपणं हे मानवाचं काम आहे आणि आम्हाला सागर महोत्सवातनं हे एवढंच सगळ्यांना दाखवायचं आहे. श्रोते हो, सागरी पर्यटन, मासेमारी, विविध खनिजांद्वारे देशाची अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होत आहे. 1985 ते 1990 या 7व्या पंचवार्षिक योजनेत सरकारनं नीलक्रांतीला प्रोत्साहन दिलं. यामागचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीबरोबर उपव्यवसाय सुरू करता यावेत, जसं की मत्स्यशेती व्यवसाय, मत्स्य आणि अन्न प्रक्रिया उद्योग. मानवाला अनंत हातानं भरभरून देणाऱ्या या सागरी परिसंस्थेला वाचवण्यासाठी सर्वांनी आपल्यापासून प्रारंभ केला तर नक्कीच पर्यावरणाबरोबरच मानवी जीवनही समृद्ध होईल, हे नक्की. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन अमिता वडे.